नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकिंगमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, जे मी माझ्या रेसिपीजमध्ये भरपूर रेसिपीजमध्ये यूज केले। तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। तर त्याआधी मी गॅस चालू करते। साहित्य सांगते। मी 1 वाटी खोबरं घेतलं। हे भी कमी घेतले म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी कमी घेतले। आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला किती दिवसाचा मसाला करायचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते तुम्ही किती घ्यायचं। तर मी 1 वाटी खोबरं घेतले, किसले ते सुकं खोबरं किसले। आणि हे मी मोठे मोठे 2 कांदे घेतलेत। 1 वाटी खोबऱ्याला 2 कांदे घेतले मोठे। आणि ही कोथिंबीर आहे, कांदे पण उभे चिरलेत पातळ। आणि ही आहे लसूण आणि आलं, हे मी घेतले बारीक, म्हणजे आल्याचे तुकडे करून घेतलेत। आणि ही गरम मसाला पावडर आहे, ती आपल्याला वाटताना त्याच्यामध्ये टाकायची। जर तुम्हाला गरम मसाला पावडरच्या बदली जर अख्खा गरम मसाला टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता। आता मी भांडं पण आपलं तापतंय, भांडं पण तापलंय आपलं। तेल टाकते। आता तेलामध्ये पहिला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी कांदा टाकते। जर तुम्हाला या सुक्या खोबऱ्याच्या बदली ओलं खोबरं घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता। पण कसं आहे, ओलं खोबरं घेतलं ना तर जास्त दिवस मसाला तो राहत नाही। आणि सुकं खोबरं घेतलं ना तर म्हणजे पाणी न टाकता वाटून घ्यायचं। मग ते 15 दिवसापेक्षा जास्त सुद्धा राहू शकतं फ्रीजमध्ये। फ्रीजमध्ये ठेवायचं, पण ते बाहेर नाही ठेवायचं। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि आलं पण टाकते भाजायला। हे चांगला म्हणजे ब्राऊन गोल्डन ब्राऊन असा कांदा झाला पाहिजे, असं भाजून घ्यायचं। आता मी गॅस मीडियम ठेवलाय। आता मी याला झाकण लावून ठेवणार आहे। तर झाकण लावूनच ठेवायचं, थोड्या वेळाने चेक करायचं कांदा भाजलाय की नाही। आता बघूया कांदा। कांदा चांगला भाजून झालाय। आता मी तो एका डिशमध्ये काढून घेते आणि खोबरं भाजायला घेते। हे बघा, कांदा चांगला असा गोल्डन भाजून झालाय। आता मी खोबरं घेते भाजायला। खोबरं भाजताना काय तेल वगैरे टाकायचं नाहीये, असं सुकंच भाजून घ्यायचं। खोबरं पण गोल्डन असं झालं पाहिजे, लाल होईपर्यंत परतत राहायचं त्याला। जास्त पण काळा नाही करायचा। हे बघा, आपलं खोबरं पण आता चांगलं गोल्डन भाजून झालंय। आता मी गॅस बंद करते आणि हे खोबरं एका डिशमध्ये मी काढून घेते। थंड झाल्यावर मी मिक्सरला लावणार आहे। तर ते मिक्सरला पण कसं लावायचं ते मी तुम्हाला हे खोबरं थंड झाल्यावर दाखवेन। आता मी दाखवते तुम्हाला कसं वाटप करायचं। पहिलं सगळ्यात खोबरं नुसतं वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। मिक्सरचं भांडं पण जर ओलं असेल तर ते सुकं करून घ्या पुसून, कारण या मसाल्याला पाणी अजिबात नाही लावायचं आहे। असं हे पूर्ण सुकं असं वाटून घ्यायचं। हे वाटून झालंय। आता मी एका डिशमध्ये काढते। आता मी हा कांदा घेते वाटायला। त्याच्यामध्ये
गरम मसाला पावडर टाकायची. आपला 1 वाटीचा मसाला आहे ना, तर आपण टाकू 2 चमचे गरम मसाला पावडर. आणि कोथिंबीर. आता हे पण असंच वाटायचं, याला पाणी अजिबात नाही टाकायचं. आपला कांदा पण वाटून तयार आहे. आता मी हे कांदा आणि खोबरं एकत्र करून घेणार आहे. आता मी कांदा आणि खोबरं एकत्र करून घेते. आता हे एकत्र केलं. आता हे मी परत एकदा एकत्र मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे कांदा आणि खोबरं. असं मी वेगवेगळं का वाटलं, कारण एकत्र वाटलं असतं तर ते, कारण आपण सुकं वाटप करतोय, मग ते बरोबर झालं नसतं बारीक, म्हणून मी वेगवेगळं वाटण केलं. आता मी हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते. हे बघा आपलं वाटण तयार आहे. आता मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. हे बघा, हे मी असं एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये असं भरून ठेवलं. आता मी हे झाकण मारून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे.